नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मंडळी, आपण उन्हाळा आला की आपल्याला दुसरं कोणतंच लक्षात राहत नाही. आपल्याला आठवण येते आंब्याची. दुसरी आपली केळं नसतील का, सफरचंद नाही का, अंगूर नाही, काहीच नाही. माणसाला वाटतं की उन्हाळा एकदा केव्हा येतो केव्हा नाही. आंब्याची आठवण येते, कारण जेवणासोबत आंबाच पाहिजे. कारण तसं जेवण उन्हाळ्याचं जात नाही आणि पाहुणे रावणे आले तर रसाळी खाण्यासाठी सुद्धा आपल्याला आंबेच पाहिजे. तर हे बघा मंडळी, हा लंगडा जातीचा आंबा आहे. तर या आंब्याचे एकदा तुम्ही फळ बघा, इथे डायरेक्ट जमिनीला लोंबले आहे आणि काहीच नाही, फक्त 3 वर्षाचा हा आंबा आहे. तर जाणून आश्चर्यचकित व्हाल की हे आंबे इतके आले कसे. तर मंडळी, याच्या मागचं कारण एकच आहे की आम्ही जेव्हा आंबा लावला तेव्हा आंबा लावताना आम्ही त्याच्या खाली सेंद्रिय खताचा वापर केला आणि वापर करून तो आंबा जसा जसा मोठा होत गेला त्याची आम्ही सोय घेत गेलो. आणि हे बाकीचे सुद्धा आंबे आहेत बघा मंडळी. तुम्हाला मी असाच नाही की हा एक असा आंबा दाखवला, यात हापूस आंबे आहे, केशर आहे, लंगडा आहे, त्यानंतर पुनीर हे, म्हणजे भरपूर असे आंबे आहेत मंडळी. हे बघा तुम्ही, काही काही झाडाच्या जवळपास फांदीचा ज्या भाग असतो त्या भागापासून फुटलेले आहेत आणि जो काही जे आंबे जमिनीला आहेत ते सुद्धा असे प्रकारे फुटलेले आहेत. आता तुम्हाला मी समोरचे आंबेसुद्धा दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बघा मंडळी, हे सुद्धा आंबे बघा किती टप 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 टप, जणू लिंबोळ्या इतक्या कमी इतके आंबे याला दिसलेले आहेत. तर काही सध्या आता तुम्हाला दिसत असेल याचे वरचे भाग काही ठिकाणी असे तोडल्यासारखे झाले. तर मंडळी, हे काही तोड आम्ही चालू केलेलं आहे. तर याचा तोड चालू करून आम्ही आहे विकत असतो बाजारामध्ये. हे तुम्हाला दाखवतो. असा एक पण आंबा नाही की फुटला नाही म्हणून. हे का कसे, हे बघा जमिनीला लागायची राहिली आंबे, इतके आंबे हे मंडळी फुटलेत. तर आता तुम्ही म्हणाल यंदा हे तुमचा हा जो बार आहे हा वाऱ्यावादन आणि पाण्यापासून कसा सावध राहिला. तर मंडळी, थोडीफार आमची सुद्धा नुकसान झालेली आहे, पण शेतकरीच काय आहे की सहन करू शकतो. आता हे बघा, याला आम्ही हा आंबा पडला होता डायरेक्ट खालून. हे बघा तुम्हाला दाखवतो मी, या फांदीला आम्ही लाकडाचा घेर घेऊन हिरवले गेले. आणि मंडळी, याला इतकंच नाही तर माकडापासून बचाव करण्यासाठी आम्ही झटका मशीनचा याला उपयोग केलेला आहे. हे बघा तुम्हाला झटका मशीन दाखवतो. यातून तुम्हाला एक झटका मशीन बाहेरून आहे आणि याच्या आतूनच परत एक झटका मशीनचा वायर आम्ही घेतलेला आहे. हे बघा, इतके आंबे फुटले मंडळी की दरवर्षी प्रमाणात जरा जास्त यावेळेस आंबे फुटले, पण गळ पण तितकीच झाली मंडळी. कारण यंदा इतका फुलोरा आला आंब्यांना की पानं कमी इतका फुलोरा दिसत होता. पण मंडळी, फुलोरा फुटला तरी पण याची गळ पण थोडी झाली. एकूण जास्त थोडा गळ झाली होती आंबा. आता हा आंबा बघा मंडळी, या आंब्याला काहीच नाही आलं. याला आला होता नवीन जरसा फुलोरा, पण हा जरा वेगळ्या जातीचा निवडला गेला तर याला काही आंबे आले नाही. त्याच्या शेजारचाच बघा हा, या आंब्याला बघा मंडळी किती बारीक. हा आंबा जरा वेगळ्या जातीचा, याची बारीक म्हणजे जसे चिक्कूचे जसे आपले फळ असते तसं या फळाचा हा आंबा मंडळी बघा. आहे का, या आंब्याचं जरा रूपांतर वेगळ्या ह्याच्यामध्ये आहे. आणि तसंच हा मंडळी आंबा, या आंब्याची सुद्धा तुम्ही आंबे फळ बघू शकता कसे जमिनीला लागत आहे. आणि हा आंबा हातात धरतात नाही इतका मोठा आंबा आहे. आता काही आंबे पाडी लागायची आली. हे बघा मंडळी, हा आंबा आहे 7 ते 8 फुटाच्या जवळपास, पण टपट सगळे गुण आंबेच दिसा लागले. हे राहण्याचं कारण एकच मंडळी, याला आम्ही राखण करत असतो नाही, इथं राखण करून सुद्धा आम्ही इथं याची झटका मशीनचा वापर केलेला आहे. आणि हे हरणं आपल्या माकडांपासून बचाव करण्यासाठी कोणी आत शेतात येऊ नये म्हणून त्याच्यासाठी कुत्रेसुद्धा पाळलेले आहेत. हे बघा झटका मशीनचे हे तार आहेत मंडळी, आणि जर झटका लागला तर माणूस लांब गेल्याशिवाय राहत नाही. जणू लाईनीचा करंट, फक्त हा करंट इतका जोरात लागतो की तुम्ही जवळ सुद्धा त्याच्या जाऊ शकणार नाही. हे बघा म्हणजे किती आंबे फुटले टपाटप. फक्त आता निसर्गाने साथ द्यायला पाहिजे बस, मग आपलं नाहीतर निसर्गाने साथ दिली नाही तर मग साथ दिली 5च राहतात मंडळी आपली. हे बघा फटाफट आंबे फुटलेले आहे. शेती करायची ना मंडळीचं चांगल्या प्रकारे करायची, नाही तर अर्ध टंगळमंगळ करून काही फायदा नाही. हे बघा, या आंब्याच्या जाती आहेत मंडळी. हे आम्ही आणली होती वाशिम गुलमोहर नर्सरी म्हणून आहे, तिथे आम्ही त्यावेळेस आंबे आणले. 3-3.5 वर्ष होत आले जवळपास.
तर याचं 12 महिन्यातच फळ येणं चालू झालं याला. ही आंब्याची व्हरायटीच जरा वेगळी आहे मंडळी. सांगायचा विषय हातात मावत नाही असे आंबे. काही काही लोकांनी कलमी आणल्या. हे बघा मंडळी, बघता बघा केवढाले आंबे आहे. आंब्याची व्हरायटी जरा वेगळी आहे मंडळी. सांगायचा विषय कारण ज्यावेळेस आम्ही आंबा आणला तेव्हा आम्ही पाहिला, आम्ही खोडावून समजते कोणता आंबा आहे कसा आहे. हे बघा मंडळी, आंब्याचा गोडवा आणि रस हा जर तुम्ही एकदा खासाल तर तुम्ही गावरान आंब्याला मागरा आहे असा आंबा आहे मंडळी. या तुम्हाला सांगायचा भाग म्हणजे हे बघा, या आंब्याची झाडं हे बघा, हे डायरेक्ट जमिनीला खाली लोंबले मंडळी. बघा डायरेक्ट जमिनीला खाली लोंबून याच्या फांद्या खाली खाली आल्या आणि हे आंबे डायरेक्ट खाली लोंबले. हे बघा, हे झाडच कितलं आहे मंडळी, लयतले 3, 3.5, 4 फुटाची याची हाईट आहे. पण खाली जमिनीला सुद्धा याचा लोड सांभाळता येणार इतका आंब्याचा रोनाव होऊन खाली गेलेला आहे. आंबा खाली हात धरायचा मंडळी तर हातात मावत नाही, इतकी आंब्याची या व्हेरायटी वेगळी आहे. फक्त याला निसर्गाने साथ द्यावा मंडळी. निसर्गानं जर दिली साथ तर शेतकरी राजा केव्हा पण सुखी आहे. आता उन्हाळ्याचं पीक हे आपल्या तोंडाशी आलेलं आहे, फक्त निसर्गानं साथ द्यावा. आता काही काही आंबे हे लागले याला पाळी. आता हे पाय पाळी लागला. असा आहे मंडळी. तर आजचा व्हिडिओच्या मागचा उद्देश मला तुम्हाला मुद्दाम लय दिवसाचे दाखवायचा होता आंब्याचा हा भाग, पण म्हणलं आंबे थोडे मोठे होऊ देऊ जरा मंडळी पण दिसून येते. हे आंबा पण बघा कसा आला मंडळी, जुनं खार घालावा असे आंबे आहे यामध्ये. जाती ह्या निवडलेल्या आहेत, काही काही जाती आहेत समजा कमी जास्त, पण यामध्ये फरक इतकाच आहे की काही जाती अशा कुठं मोठं कमकत आहेत, पण काही जाती ठिसूर आहेत. पण आता पुढच्या वेळेस जेव्हा आम्हाला आणायचे तेव्हा जे एका जातीचे आणायचे ते सगळे एकाच जातीचे आणायचे मंडळी, नाहीतर ही भेसळ होती आणि कुणीकडे आंबे कुणीकडे जातात. हे बघा. तर मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्रायबर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यापर्यंत. कारण प्रत्येकाला आंब्याची बाग शेती आवडते, तर त्यांनासुद्धा हे आंब्याचे झाडे दाखवा आणि कळू द्या. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोचवा. धन्यवाद मंडळी.